नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 27 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ही जी लेवल आहे 24,050 आणि ही जी लेवल आहे 24,250 हा मीडियम टर्म वरचा रेझिस्टन्स झोन आहे हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आणि आपण जेव्हा तीनही इंडेक्सचं विश्लेषण केलं त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की निफ्टीनं फक्त ह्या लेवलला टच केलं होतं. बँक निफ्टीनं ह्या लेवलला टच करून वर गेलेलं होतं आणि सेन्सेक्स जे होतं ते ह्या लेवलला टच करून थोडंसं वर आलेलं होतं. आणि त्यामुळे मी सांगितलं होतं की आता जर बँक निफ्टीचं बघायला गेलो तर आपल्याला क्लिअर दिसतंय की आता एकदा सेलिंग यायला पाहिजे. पण निफ्टीमध्ये आपण जर बघितलं तर निफ्टीमध्ये हे पूर्ण 200 पॉइंट आपल्याला अजून मोकळे आहेत. आणि जर सेन्सेक्समध्ये बघितलं तर थोडीशी जागा अजून आपल्याला शिल्लक आहे जिथे वर जाऊ शकतं. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे की आणखीन वर जाणार का इथूनच सेलिंग येणार. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एक टूल असतं. ते टूल कोणतं आहे? एम पॅटर्न. जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही अशा वेळेला तोपर्यंत सेलिंग येणार नाही, बरोबर. आणि तुम्ही बघू शकता आज काय झालं, आज थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झालं. ओपन झाल्या झाल्या ओपन होण्याच्या पूर्वीच सांगितलं होतं जर मार्केटमध्ये ओपनिंग नंतर किंमत खाली आली आणि साधारणपणे आपल्याला 23,920 ते 23,950 या रेंज पर्यंत खाली आली तर आणि त्यानंतर बाउन्स यायला लागला तर आपल्याला एक चांगली संधी मिळू शकते आणि मग वरची काही टार्गेट दिली होती. पण काय झालं बघा, इथे 950 23,920 ते 950 या रेंजमध्ये आलं नाही, त्याच्या अलीकडूनच. आणि त्याच अपडेटमध्ये ओपनिंग मार्केट अपडेटमध्येच सांगितलं होतं की आता अशी डीप खरोखर तिथपर्यंत येते का हेच बघावं लागेल, त्याचीच शंका वाटते असं सांगितलेलं होतं. आणि तसंच झालं, तेपर्यंत खाली आलं नाही आणि डायरेक्ट वर जायला लागलं. वर जायला लागलं, वर जाताना सुद्धा कुठपर्यंत जाऊ शकतं हे मार्केट ओपन झाल्यानंतर. पण 9:15च्या आधीच सांगितलं होतं की 24,000 ची लेवल पुन्हा येऊ शकते, 24,050 परत जाऊ शकतं, 24,100 पर्यंत जाऊ शकतं, 24,100 ची लेवल पर्यंत जाऊ शकतं असं सांगितलं होतं. त्यातलं 2 लेवल आल्या, तिसरं लेवल काही आली नाही कारण 24,100 ला खूप रेझिस्टन्स तयार झालेला होता. आणि तुम्ही बघू शकता की तिथेच आपल्याला एम पॅटर्न बनलेला बघायला मिळाला. आता तुम्ही जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेलात, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये क्लिअर कळत नाहीये, पण जर तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेलात तर तुम्हाला क्लिअर कट कळू शकते की एम पॅटर्न कसा बनलाय, बरोबर. तर इथे बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. ही जी तेजी झाली त्यानंतर हाय बनला, इथपर्यंत खाली आलं, परत वर गेलं आणि मग परत खाली यायला सुरुवात झाली. तर इथून हा जो एम पॅटर्न बनला, एम पॅटर्न नंतर अर्थात तो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर क्लिअर कट दिसतोय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर आपल्याला थोडंसं आपली नजर जर चांगली सराव झाला असेल आपल्याला तरच दिसू शकतो. तर इथे काय झालं, हे जे सेलिंग आलं, ह्या सेलिंग मध्ये खालच्या बाजूला फायनल 3 टार्गेट सुद्धा मी दिली होती. आणि तुम्ही बघू शकता हे जे टार्गेट होतं 23,940, त्यानंतर 23,910 आणि 23,885 अशी 3 टार्गेट मी खालच्या बाजूची दिलेली होती.
आणि तुम्ही बघू शकता बरोबर तिन्ही टार्गेट आले, तिसऱ्या टार्गेटला टच केलंय आणि आता बाउन्स चालू झालाय. तर ह्या पद्धतीनं आता इथे सुद्धा काय आहे, हे झालं आज काय झालं म्हणजे बरोबर वर गेलं, वर एम पॅटर्न दिसला, सेलिंग आलं, जी अपेक्षाच होती कारण हा रेजिस्टन्स झोनच होता आणि त्यामुळे इथे सेलिंग येणं अपेक्षितच होतं. आता मीडियम टर्म मध्ये जर आपण बघितलं तर हा रेजिस्टन्स झोन होता, तर सेलिंग कुठपर्यंत यायला पाहिजे होतं, तर ते सेलिंग यायला पाहिजे होतं मीडियम टर्मच्या हिशोबानं जर बघितलं तर इथे आपल्याला लक्षात येते की 23,905. आता मी काय करतो, या बऱ्याच लेवल झाल्यात ना, या काढून टाकतो. ही 3 टार्गेट होती जी आज आलेली आहेत, बरोबर. तर ही तिन्ही टार्गेटच्या लेवल्स काढून टाकतो, म्हणजे आपल्याला काय होईल, विश्लेषण करायला सोपं पडेल. ओके. आता हे जे इथून सेलिंग येणार होतं ते कुठपर्यंत येणार होतं, तर आपल्याला 3 मोठ्या लेवल्स होत्या, या मीडियम टर्म असल्यामुळे टार्गेट मोठी मोठी आहेत. तर खाली येताना ऍटलिस्ट 23,905 पर्यंत यायला पाहिजे होतं. त्याच्या खाली टिकलं असतं तर मग 23,795 पर्यंत, आणि त्याच्याही खाली टिकलं असतं तर 23,700 पर्यंत. आता काय झालंय, पहिल्या टार्गेट पर्यंत, आणि आपण नेहमी सांगत असतो की पहिल्या टार्गेटची शक्यता जास्त असते. त्यामुळे आता इथे काय होईल, इथे जर आता डब्ल्यू पॅटर्न बनला म्हणजे हे जे सेलिंग झालंय, पहिलं टार्गेट इथे आलेलं आहे खाली येण्याचं, आता इथे वर जाताना असा जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर पुन्हा एकदा तेजी बघायला मिळेल. शॉर्ट टर्म मध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये डब्ल्यू पॅटर्न बनतोय, तिथून जरी आता त्याच्यामध्ये काय आहे, 23,950 ही लेवल जी आहे ही मेक ऑर ब्रेक लेवल असणार आहे, एकदम शॉर्ट टर्म साठी आहे. जनरली आपण 5 मिनिटाचं टाइम फ्रेम कन्सिडर करत नाही, पण जेव्हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये क्लॅरिटी नसते तेव्हाच ती कन्सिडर करतो, कारण त्याच्यात लहान लहान छोटी छोटी टार्गेट्स असतात, ती आपण तेवढं व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यामध्ये काम करू शकत नाही. तर आता काय दिसतंय आपल्याला, जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार 23,950 हा काय आहे, मेक और ब्रेक लेवल आहे. ह्याच्या वर जर गेलं इथपर्यंत 23,960, 23,980 पर्यंत, आणि त्यानंतर एक छोटस सेलिंग जरी आलं तरी परत वर जाताना एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. पण हीच गोष्ट आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये कशी पाहिजे, इथे आपल्याला तेजी झाली, थोडस सेलिंग आलं आणि परत गेलं, इथे एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनला तर ही चांगली तेजी मोठी होऊ शकते. पण ते नाही झालं तर मग छोट्या टाइम फ्रेमवर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जेवढी होणार असेल तेवढीच तेजी होईल, मग जास्त तेजी होणार नाही, आणि मग खाली येताना कदाचित अशी अशी करत ही टार्गेट परत एकदा ह्या झोन मध्ये येऊ शकतं. त्यामुळे आता इथे उद्या मोठ्या टाइम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न बनतोय का हे बघावं लागेल, मोठ्या म्हणजे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बनतोय का बघावं लागेल. बनला तर मग एक चांगली वरच्या दिशेनं तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मी मुद्दाम हे कॉम्प्लिकेटेड अनालिसिस सांगत नाही, मी एकाच टाइम फ्रेम मध्ये सांगतो, कारण मागच्या 2 दिवसापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही नियमित बघत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी तेव्हा सांगितलं होतं की आपण फक्त शॉर्ट टर्मच्या दृष्टीने अनालिसिस करतो, मीडियम टर्म आणि लॉंग टर्मचं अनालिसिस करत नाही, कारण ते सगळं एकत्र केलं की कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. पण आता एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर अशी डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग चांगली तेजी होईल, नाहीतर काय होईल, छोटीशी तेजी आपल्याला इथे बघायला मिळेल, खाली येईल, एक छोटीशी तेजी होईल, आणि त्यानंतर परत आपल्याला एम पॅटर्न बनत असं असं खाली येताना किंमत बघायला मिळू शकते. तर त्यामुळे उद्या साठीचं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये कालच सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स झोन आहे. तुम्ही इथे बघू शकता 54,845 ची लेवल दिली होती. वरच्या बाजूला बघितलं तर 55,300 ची लेवल दिली होती आणि सांगितलं होतं की हा रेजिस्टन्स झोन आहे. पण रेजिस्टन्स झोन मध्ये काय होऊ शकतं, इथूनच सेलिंग येऊ शकतं, मधोमध जाऊन सेलिंग येऊ शकतं, कधी कधी ह्या लेवलला टच करून मग सेलिंग येऊ शकतं, तर कधी कधी ह्या लेवलच्या थोडंसं वर जाऊन सेलिंग येऊ शकतं. आपल्याला काय झालं, ह्या 4 कंडिशन कायम असतात. तर आपल्याला इथे काय बघायला मिळालं, आणि इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लिअर कट तुम्हाला एम पॅटर्न दिसतोय बघा. ही जी तेजी झाली, आज काय झालं, काल इथपर्यंत क्लोज झालं होतं आणि ते थोडंसं ह्या लेवलच्या खाली येऊनच क्लोजिंग झालं होतं. आज काय झालं, इथेच फ्लॅट ओपन झालं, थोडंसं खाली आलं आणि वर जायला लागलं. त्यामुळे तुम्ही बघू शकता की इथपर्यंत तेजी झाली,
त्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं, परत इथपर्यंत गेलं आणि परत खाली यायला लागलं. म्हणजे प्रॉपर एम पॅटर्न इथे बनलेला दिसतोय. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही, सेलिंग येणार नाही. एम पॅटर्न बनला की सेलिंग येऊ शकतं. आता हे मीडियम टर्मचं अनालिसिस आहे सगळं. मीडियम टर्म मध्ये कुठपर्यंत खाली यायला पाहिजे होतं? 54,975. अगदी टच झालं नाहीये, पण जवळपास इथे आल्यासारखं आहे. तर त्यामुळे थोडीशी भीती आहे की कदाचित त्यामुळे काय होऊ शकतं, इथून आणखीन खाली येऊ शकतं. तर 54,975 ही एक पहिली टार्गेट होतं. दुसरं टार्गेट आहे 54,625. तिसरं टार्गेट आहे 54,345. खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं, आज इथे जर टच केलं असतं आणि उद्या इथे जाताना डब्ल्यू पॅटर्न बनला असता, तर एक चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली असती. अजूनही मिळू शकते, फक्त आपल्याला काय करायला लागेल, थोडीशी वाट बघावी लागेल. शॉर्ट टर्म मध्ये काय दिसतंय इथे, म्हणजे अगदी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर जर बघितलं तर 55,190 ते 55,245 या लेवल मध्ये आपल्याला रेझिस्टन्स दिसतोय. इथे किंवा ह्याच्या थोडस वर जाऊन एक सेलिंग येऊ शकतं आणि मग परत एकदा तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर जर इथून एक चांगली तेजी झाली आणि एक मस्त खालच्या बाजूला किंमत आली, म्हणजे एक डब्ल्यू पॅटर्न बनण्यासारखी परिस्थिती, मस्त या शब्दाचा अर्थ प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न जर बनत असेल, तर मग काय होईल, मग आपल्याला एक चांगली तेजी इथे बघायला मिळू शकते. तर ते उद्या मार्केट ओपन झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर तसं झालं नाही, एक छोट्या टाइम फ्रेमवर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरच आपल्याला सगळा खेळ झाला, तर मग आणखीन खाली येऊ शकतं आणि मग ही जी टार्गेट जे आलं नव्हतं, ऍटलीस्ट या टार्गेटला परत एकदा येऊ शकतं. अशी परिस्थिती आता इथे निर्माण झालेली आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं. उद्याचा दिवस अतिशय क्रुशियल आहे. उद्या काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात आणि शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल ओपन केलात, तर तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक जॉईन बटन सुद्धा दिसायला लागलेलं आहे आणि याला क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. मेंबरशिप मध्ये आपण काय करतोय, मेंबरशिप मध्ये आपण एकूण 4 प्रकार दिलेत: ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम. यापैकी गोल्ड मेंबरशिप चालू केलेली आहे, प्लॅटिनम मेंबरशिप चालू केलेली आहे. पहिल्या 2 मेंबरशिप आता पुढच्या आठवड्यात चालू होतील. पण सध्या ह्या मेंबरशिप घेऊ नका, घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घ्या. कारण ह्याच्यामध्ये आपण काय करतो, लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टीचे अपडेट्स देत असतो. म्हणजे आता काय होऊ शकतं, आता आज बघितलं तसं खाली येतानाची फायनल टार्गेट्स काय आहेत, तर ह्या सर्व गोष्टी मी तिथे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये देत असतो. आता जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठी कडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे तुम्ही मेंबर असाल, तर तुम्हाला हे मेंबरशिप घेण्याची गरज नाही. सध्या काही काळासाठी सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना आणि सर्व प्रीमियम ग्रुप मेंबरना हे जे गोल्ड मेंबरशिपचे जे अपडेट्स आहेत, ते मी तुम्हाला आपला जो टेलिग्रामचा प्रीमियम ग्रुप आहे, शेअर मार्केट मराठी प्रीमियम म्हणून, त्या ग्रुपवर मी ते फ्री ऑफ कॉस्ट काही दिवसांसाठी देतोय. तर सध्या तुम्हाला कुठलीही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. तर हे अपडेट्स तुम्हाला सध्या इथेच दिले जात आहेत. तुम्हाला जर आणि कुठलीही माहिती पाहिजे असेल, तर त्यासाठी मी माझा WhatsAppचा नंबर देतोय. या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. लक्षात ठेवा, या नंबरवर कॉल करू नका. साधा कॉल असेल, WhatsApp कॉल. या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत, फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी तुमची काहीही जर शंका असेल, तर तुम्ही ह्या नंबरवर WhatsApp मेसेज करून संपर्क साधू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सच म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला तीच गोष्ट लक्षात येईल. सेन्सेक्स मध्ये आपल्याला ही जी तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत किंमत खाली आली, परत वर गेली आणि खाली आली. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर प्रॉपर एम पॅटर्न तुम्हाला दिसू शकेल. त्याच्या खालची बाजूची टार्गेट्स, आता आपण काही सेन्सेक्सचं अपडेट देत नाही, त्यामुळे त्याच्या खालच्या बाजूची टार्गेट आल्यानंतर आता तेजी व्हायला सुरुवात झाली आहे. आता छोट्या टाइम फ्रेमवर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं, तर 76,130 च्या वर जर टिकलं, तर 76,170, 76,300, 76,220 अशी टार्गेट्स आपल्याला
आपल्याला वरच्या दिशेनं येऊ शकतात. त्यानंतर सेलिंग जरी आलं तरी आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. मात्र 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनला तर मग खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला आणखीन तेजी सेन्सेक्समध्ये होताना दिसू शकते. आता मीडियम टर्म नुसार आपण जर बघायला गेलो तर 76,050 हे मीडियम टर्मचं खाली येतानाचं पहिलं टार्गेट होतं. दुसरं टार्गेट होतं 75,690 चं. तिसरं टार्गेट होतं 75,400 चं. ऑलरेडी पहिलं आलेलं आहे. त्यामुळे उद्या 15 मिनिटावर जर डब्ल्यू पॅटर्न चांगला बनला तर मग खूप चांगली तेजी होऊ शकते. नाही झालं, छोट्या-छोट्या टाइम फ्रेम 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर व्हायला लागलं तर मग पुन्हा एकदा खाली येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आहे. उद्या आपल्याला काय करायला लागेल, लाईव्ह मार्केटमध्ये या गोष्टीचं विश्लेषण करावं लागेल. तर माझ्या मते तिन्ही इंडेक्समध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स घेतला जाऊ शकतो, कोणती टार्गेट्स येऊ शकतात, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट टाईप करून तुम्ही सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघायला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.